फन उघडला जातो काय? चला प्लीज सहकार्य करा, थोडस स्पीडअप करा मित्रांनो, अंतिम क्षण आहे. आजच्या दिवसाचा शेड्यूल आजच पूर्ण केला जाईल, त्याच्यासाठी थोडस सहकार्याची गरज आहे. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता आपण पाहतोय जवळ जवळ 4:11 झालेले आहेत. 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्रति सामन्यास 1 तास बरोबर लागतोय, तर तो कमी कसा लागेल याकडे लक्ष द्या. प्लीज सहकार्य करा. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंपायर विनंती असेल, गावदेवी पिंपलकर आपली प्रेयर प्रार्थना संपली असेल तर चला प्लीज सहकार्य करा. आज आपण पाहिल्या तर जयदुर्गा टेमघरपाडा संघाने खूप उशीर केला, त्या कारणास्तव आपल्याला आज शेड्यूल पूर्ण करण्यास कुठेतरी उशीर होत आहे. तर प्लीज विनंती असेल, सन्माननीय अरविंदजी मडवी साहेब या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून या आयोजन नियोजन त्याचबरोबर चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. बंदरावरती काल्हेर संघाचे एक चांगले खेळाडू अरविंदजी साहेबांच्या माध्यमातून आल्या शुभेच्छा. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मला स्पॉन्सर करत जा, सेंड करत जा प्लीज. हॅलो, या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला ज्यांनी ओसेन फ्रूट ड्रिंक्स स्पॉन्सर केलेलं आहे सन्माननीय जयरामजी दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याही या क्रीडा नगरीवरती खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती स्थान व्हायचं आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आपण पाहिलं तर बरोबर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फ्रूट ज्यूस आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी ड्रिंक्स आलेले आहे. तर चला प्लीज सहकार्य करा, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. यस, पंचांच्या माध्यमातून केल्या जाते अधिकृत इशारा खेळाला होते सुरुवात. नंदू पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. विजय आणि दिलीप यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता तोलून बापून आमच्या कॉम्बॉक्सला दिली जाते सलामी 6 धावांची. मूल साधन आहे असं म्हटलं जात आहे. तो आक्रमण मात्र विजय पाटील यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतं. ऑन फायर पाहूया. आपण पाहिले तर लॉंगऑफच्या रिझन मध्ये काय अफलातून फटका खेळला गेला. चेंडू सीमा पार षटकार. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 1 बॉन्स सी मार्शे बार. पुन्हा एकदा दमदार चौकार.
पुढील चेंडू या वेळेस पाहतोय ऑन साइडला या ठिकाणी ही गॅप आहे. हाही चेंडू जातो सीमा पार, चौकार. त्या बात या ठिकाणी ऑन फायर, षटकार, चौकार, चौकार, 14 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. विजय पाटील आज खऱ्या रंगात आणि ढंगात या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू या वेळेस स्क्वेअर मारा पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा केला जातो इशारा. पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून 15 धावांवरती धाव फलक जाऊन पोहोचला आहे. आज संधी आहे या ठिकाणी, नामी संधी चालून आलेल्या पाहूया. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. जहानमान गोवे मात्र तत्पर आहे, ताकदवार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आहे की चांगला फटका आहे. डीप मध्ये चेंडू जातोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल. अवसर आहे दुसऱ्या धावेचा. रॉंग एंडला फेकी पाहायला मिळाली. तदरम्यान 2 धावा या ठिकाणी विजय पाटील यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत कंप्लीट. 17 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 17. क्या बात आहे. मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पिंपलगर संघाने एक चांगली धावसंख्या उभारली होती बालासाहेब प्रतिष्ठान भिनार या संघासमोर. इथे मात्र पाहतोय आपण की गोलंदाजी करत असताना गोवे संघ मात्र चांगली धावसंख्या जमवतोय. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता. पाहूया काय घडतंय. लेगबाजच्या स्वरूपाने वाह वाह जबरदस्त. लंगडीच्या माध्यमातून लेगबाजच्या स्वरूपाचा इशारा दिला जातोय. एका धावेचा 18 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. पंच भाऊ पाटील यांना काय करू कसा करू इशारा. बालपणची आठवण झाली ताजी. आणि लंगडीच्या माध्यमातून दिला जातोय हा लेगबाजचा इशारा. बाबा आम्ही काही पण करू, पैसे द्या पहिले असा. दिलीप पाहूया मागील मॅचचा हिरो. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नाही, जागेवरूनच आपण खेळताना पाहायला मिळालं. चेंडूची लाईन पर्यंत पोहोचायला हवं होतं, तसं झालं नाहीये. शरीरापासून दूर ठेवला जात होता चेंडू. निर्धावची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाहीये. आणि 18 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात होते तेव्हा तेव्हा येणारा काल चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातं. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की सड्याहून अधिक गतीने रंग बदलणारा. चला स्पीडअप करा प्लीज. आज या दोन्ही संघाने खूप चांगलं काम केलेलं आहे. परंतु आता मात्र जो संघ विजय होईल तो संघ या स्पर्धेतून खाली आज जाणार नाहीये. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर संघाने ते काम करून दाखवलं होतं. आणि आता मात्र या 2 संघामधून कुठला संघ ते काम करेल हे पाहायला लागेल. कारण आपण होते पहिल्या सामन्यामध्ये पिंपलगर संघाने चांगली कामगिरी जयदुर्गा टेमगर संघासमोर, टेमगर पाडा संघासमोर केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये भिनार संघाला परास्त केलं होतं. आणि गोवे संघ क्या बात आहे, ताडाली संघाला 23 धावांवरती रोखलं होतं. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी निंबोली संघाने मात्र 36 धावांवरती. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोचला जातोय पिंपलगर आणि गोवे संघासमोर. यस आपण पाहू शकता आमचा एक कॉम्बॉक्स माझ्या बाजूला. कमी तिथं आम्हीची भूमिका निभावणारे पंच सुनील म्हात्रे सर माझ्या डाव्या बाजूला पाहू शकता आपण, ज्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जात आहे. कालीराम केनी सर. त्यानंतर ऑपरेटर आपण पाहू शकता JTC चे नीरज यांना सुद्धा आपण पाहू शकता. क्या बात आहे. सर्वच्या सर्व गोष्टी टिपल्या जाताना हेरल्या जाताना कॅमेरामॅनच्या माध्यमातून. दीपांशू क्या बात आहे.
प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद करताना पाहायला मिळत आहेत. दीपांशु आणि साहिल दोन कॅमेरामॅन आमचे चांगल्या पद्धतीचा कॅमेरा वर्क केला जातोय. निश्चितच अभ्यास असल्याशिवाय त्यांच्याकडून चांगली इथं मात्र आपण जर पाहिलं तर या गोष्टी घडत नाहीये. महेश पहिला चेंडू स्पेअर मारा पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला जातोय. नाही आहे ना, डेड बॉल दिलेला आहे. यस, यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलेल्या डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. खाली रिझन मध्ये क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं, परंतु इथं मात्र 2 धावा जमा करताना पाहायला मिळते. आपण पहिल्या स्ट्रॅटेजी चेंज करताना पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरचा चेंडू आपण पाहिलं तर वेगळ्या गोलंदाजाकडे दिला होता. नंतर काय डोक्यामध्ये आलं संघनायकाचे काय जाणो, महेशकडे आता दिलेला आहे. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. विचार केला जातो, विनिमय केला जातोय, मंथन केलं जातंय, त्यानंतर महेश या ठिकाणी जमा होत आहेत. पुढील चेंडू यावेळेस सेपल झाले होते, क्रॉस झाले होते आणि इथं मात्र आपण पाहतोय की अवाक्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. कीपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची होते सांगता. निश्चित स्वतःवरती नाराज असतीलच त्या ठिकाणी मी तर म्हणेन विजय, कारण समोर ठेवला त्या चेंडूला पुन्हा एकदा तोच, परंतु चेंडू मात्र व्हेरिएशन पाहायला मिळते. इथं मात्र गती प्राप्त करून दिली त्याने, उचली प्राप्त करून दिली होती, परंतु लक फॅक्टर पहा आपण पाहतोय. चेंडू मात्र बॅट कट होती, किपरला काही समजला नाही, चेंडू मात्र फरार झाला सीमा पार चौकार. क्या बात आहे, बाहुबली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते. खाते पिते घरके. एक धाव, एका धावेने धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जाते. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आल्यानंतर क्षेत्ररक्षकांची आणि गोलंदाजी दमछक उडली जाते. पाहूया पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा महेश तयार होते गोलंदाजी मार्क वरती. हात थकल्यात, पाय थकल्यात, तरीही खेळापासून काही दूर राहू शकत नाहीत. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू आला होता, परंतु आपण पाहतोय नंदू यांनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने 27 या अंकावरती धावफलकी जाऊन पोहोचते. 50 तरी धावसंख्या असणं गरजेचं आहे, खास करून विचार केला तर पिंपलकर संघाचं, कारण मागील मॅच काय अफलातून त्यांची पाहायला मिळाली. टार्गेट देत असताना 70 धावा एक बलाढ्य संघ बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघासमोर खेळत असताना जमा केल्या होत्या. यावेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू सीमा पार, षटकार.
पण झाला 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 18, या ठिकाणी 15. तिसरं ओव्हर पाहूया. आता मात्र ठाण्या वाघाला बोलवलेलं आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. गणेश या ठिकाणी आलेला आहे, पाहूया. निश्चितच आपण पाहतोय सकाळपासून ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू मात्र या ठिकाणी बोलवलेला आहे पिंपलगर संघाने. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. इथनं जर सामना आपण जिंकतोय तर निश्चितच या स्पर्धेमध्ये एक छोटी का होईना परंतु एक ट्रॉफी आपल्या हाताला लागू शकते. त्या अनुषंगाने इथं मात्र आपण पाहिलं तर या खेळाडूला बोलवलेलं आहे आणि गोलंदाजी धुरा त्यांच्या हातामध्ये दिलेले आहे. गणेश पाटील यावेळेस सोडवला, मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज गणेश झेपावतोय. क्या बात आहे, रनिंग कॅच. फलंदाज बाद होतोय विजय पाटील जेलच्या स्वरूपात. घ्या आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज, विनंती असेल. खूप वेळ वाया जातोय. अजून आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. 4:30 वाजलेले आहेत. अजून एक पारी समाप्त होत नाहीये. तिसऱ्या ओव्हरतील पहिला चेंडू विकेट प्राप्त केला जातोय. या ठिकाणी बंडू येतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी हा एक फलंदाज अतिशय ताकदवार आहे. बाहुबली ताकदवार फटके त्यांच्यामध्ये पाहायला मिळत आहेत, पाहूया. परंतु गणेश तेवढाच चांगला गोलंदाज आहे, हुशार गोलंदाज आहे. अशा गोलंदाजासमोर कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हेही पाहूया आपण. एका साइडला आपण पाहतोय की बाउंड्री लाईन वरती 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. माहित आहे की तिकडे स्ट्रॉंग आहे लेग साइड आणि लॉंगॉनची एरिया जी आहे ती कव्हर केली जाते. त्यांच्या माध्यमातून अतिशय हुशारीने क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं जाते. आपण पाहिलं पॉइंट, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आणि बाकी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण बंडू पाटील साठी लावलं होतं. आणि या ठिकाणी दिलीप साठी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंज होते क्षेत्ररक्षण, कारण डावखरी शैलीचा आहे. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा फील्ड प्लेचं जे चक्र आहे ते फिरवलं जाते. आणि यावेळेस शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग ठेवलं गेलं आहे आणि त्यांच्यासाठी प्रोटेक्शन इथं वाढवलेलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन. क्या बात आहे, ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली जाते त्याच पद्धतीने ते चेंडू हाताला जाते. क्या बात आहे, निर्धावची होते सांगता. गोलंदाजी मात्र चांगली, भरोसा ठेवलेला आहे गणेश यांच्यावरती. परंतु इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू आहे मध्ये आहे. 2 धावा होतील का? हा ना, हा ना, तू माय फलंदाज या ठिकाणी निश्चितच धोक्यामध्ये आलेला आहे. काय रणनीती आखली गेली होती, तिसऱ्या पंचांची केली आहे मागणी, पाहूया. यस, फलंदाज होते बाद, कारण आपण पाहिले तर बॅट टेकण्यामध्ये कुठेतरी उशीर झाला आणि फलंदाज झाले बाद.
मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. गणेश पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू. आणि या ठिकाणी आपण पाहिलं त्या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, परंतु बंडू यांना वाटलं होतं की माझ्याकडे स्ट्राईक ठेवूया, परंतु दिलीप सांगते नाही आपण रन घेऊया. आणि दोघांच्या विचारसरणीमध्ये फसगत. यावेळेस उडवलाय चेंडू आयुमध्ये आहे आणि द्विधा मनस्थिती. चेंडू मात्र 1 बॉन सी मार्शे बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने 39 धावा धापलकावरती झालेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एका धावेने 40 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचला आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. 3 ओव्हर मागे 40 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करायचा आहे प्लीज, थोडीशी घाई करायची आहे. जॉली स्पोर्ट कामतगर आपण उपस्थिती असाल तर नोंद करायची आहे. आजच्या दिवसातून एक पहिली सेमी फायनल या स्पर्धेची मित्र आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळते. संकल्पना आखली गेली सन्माननीय श्री दत्तात्रय सुतार यांच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 40 झालेले आहे. सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. प्लीज आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती मान्य श्री गुरुनाथजी पाटील आपणास विनंती आहे की या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. खूप खूप धन्यवाद. यस गोट्या यस पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती इथं खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. वय वर्ष जवळजवळ 55-60च्या घरामध्ये आपण पाहतोय हा खेळाडू, परंतु आज तीच जिद्द, तीच चिकाटी, तीच दहशत आणि तोच उत्साह, तीच एनर्जी आज आपल्याला पाहायला मिळते. 65 क्या बात आहे. वय वर्ष आपण पाहतोय आज. आपल्याला जर विचार केला तर हे वय आपल्याला पाहायला मिळणार नाही, आपल्या नशिबात आहे की नाही ते माहिती नाहीये, परंतु त्या वयामध्ये सुद्धा हा खेळाडू तेवढ्या ताकदी तोला मुलाने खेळ करतोय. आपण जर पाहिलं तर दापोडे याने वीर तानाजी चषक आयोजित केला होता. त्या चषकामध्ये काय कामगिरी केली होती, प्लेअर ऑफ द डे सुद्धा ठरला होता. आणि मला वाटतं सर्वोत्तर गोलंदाजीची धुराई त्यांनी साकारित केली होती. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता की बात आहे, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं. निकेश आज बाईच्या स्वरूपाने धाव खर्च केली जाते. आपण पाहिलं तर हे 2 खेळाडू मागवले गेले हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पिंपलकर संघाने, कारण आपण पाहतोय की महत्वाचा सामना आहे. गणेश आणि गोट्या दोघांची रास चांगली आहे, दोघे गोलंदाज चांगले आहेत. निकेश मात्र हा निर्धाव चेंडू खेळून काढला. दिलीप एकाकी झुंज देतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा या मॅच मध्ये सुद्धा. आता मात्र संतोष चेंडूला उचलतोय, पेकी केली जाईल, काय घडेल, परंतु इथं मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावीचा मोह आवरला नाहीये निकेश आज. यस दिलीप यांचं जर लक्ष असतं तर निश्चित ही धाव कंप्लीट झाली पण असती, परंतु आपण पाहतोय की स्ट्रायकर एंडला आले होते आणि तिथून मात्र तल धरून आहेत. शेवटचं ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथं मात्र पाहतोय आपण चांगली धावसंख्या जमा केलेली. एक षटकार एक चौकार ही पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 44 ही लागली गेली आहे. यस या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा शुभ आगमन झालेला आहे. शैलेश पाटील तसेच विलास बालू पाटील आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती, रजनीश पाटील असतील, आपणा विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
जाली स्पोर्ट कामतगार काल काय खेळली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज पाहूया या स्पर्धेची पहिली सेमी फायनल खेळवली जाईल. कोण कुणावरती होईल हवी. चालू असलेल्या सामन्यात ते विजेता संघ त्यांच्याशी दोन हात खेळेल. चला प्लीज खेळा लवकर सुरुवात करायची आहे. फिल्डिंग प्लेस लगेच लावून घ्या. गोटे यांनी पण आपण पाहतोय की मोठा फटका खेळू दिला नाहीये आतापर्यंत. एक जमीची बाजू 5 धावा खर्च केले गेलेत. इथेही पाहू शकता पूर्णपणे विवश करून ठेवलं तर आपला फटका मात्र मागे घेताना पाहायला मिळालं. सुरुवातीला विचार केला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु अंतिम क्षणामध्ये फटक्याला मात्र मागे घेताना पाहायला मिळालं. एक धाव फक्त खर्च केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील आणि या पहिल्या इनिंगतील गोट्या या ठिकाणी टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, फॉर्मलिंग झाली. आता मात्र 2 झालेल्या आहेत पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी पाहतोय काय घडतंय. यस, पंचांचा जो निर्णय आहे तो 5चा आहे, परंतु चेक करायला सांगितले थर्ड अंपायरला. काय आहे ते एक एक धाव खूप महत्वपूर्वक आहे, महत्वाची आहे. आणि यस, फलंदाज जो आहे बाद, म्हणजे या चेंडूवरती धाव नाहीये. धावसंख्या पाहतोय धाव फलकावरती. दुसरी धाव नाहीये, पहिली धाव कंप्लीट. तिसरीला आउट झालेला आहे. क्या बात, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती आहेत. या 2 धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय पुढे जाते. 48 धावा. तुमच्या इशाऱ्याची वाट बघता किती धावा सांगता. 48 झाले ना आता. 48 झाले ना आता. 48 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 49 धावांचे टार्गेट सेट केलेलं आहे. आपण पाहिले तर गावदेव पिंपलगर संघासमोर. पाहूया काय घडेल काय बिघडेल या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने.
के मडवीनं 500. आज संतोष जोशी आणि संतोष पाटील कडून 500 आणि गणेश ठाकरे कडून 100. हा फटका इनसाइड आउट. फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. राजेंद्र पाटीलचा चांगला प्रयत्न, मात्र चेंडू चाललाय. अगदी नक्कीच राजेंद्र पाटीलला देखील इशारा केलाय. बघा जो पडदा आहे येलो कलरचा तो बाउंड्री टच आहे आणि नक्कीच आमचे आयोजक देखील तिथे आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला त्यांनी देखील पाहिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि चौकारानं नंदू पाटीलनं या सेकंड इनिंगची सुरुवात केलेली आहे. नक्कीच गणेश पाटील खुश आहेत. आज गणेश पाटील या महत्वाच्या सामन्यातून संघाला जॉईन झालेत. नक्कीच बघा आमचे सुनील म्हात्रे सरांनी आम्हाला आठवण करून दिलेली आहे. नंदूच्या पहिल्या चेंडूवर विजयने षटकार टाकला होता, तर इथे उल्हासच्या पहिल्या चेंडूवर नंदून चौकार ठोकलाय. दोन्ही संघ एकाच आजूबाजूचे संघ आहेत. हा चेंडू अतिशय चांगला ब्लॉक हॉल मधला आपण चेंडू पाहिला आहे. चांगल्या चेंडूची फेकी आपण उल्हास कडून पाहिलेली आहे. यष्टीरक्षक आपण बंडू पाटील यांना पाहतोय. अपील जरूर केली. बघूया आमचे दोन्ही पंच आपसमध्ये चर्चा करतायत. विलास पाटील जर आपण मान्यवर कक्षामध्ये या. शैलेश पाटील या आपण. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर शैलेश पाटील आपल्या संघटनेचे सदस्य आहेत. काल 3 सामन्यातून गैरहजर होते, मात्र सिनी फायनल सामन्यातून ते संघाला जॉईन झालेले आहेत. आणि हा डॉट बॉलचा इशारा आलाय. नक्कीच चांगला चेंडू आपण पाहिलाय. एक 49 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 मध्ये आले 4. हा फुलटॉस आता कॅप मधून चेंडू चाललाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. शिमर्शी करून डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. नंदू पाटीलचा दुसरा बार चौकार. चांगली फटकेबाजी. फक्त चौकार आणि चौकारच मारतायत. हा फुलटॉस. इथे जालं विणलाय आणि त्या जाल्यामध्ये मासा सापडलाय. फलंदाज बाद. नंदू पाटील इज गॉन. विजय पाटील न टिपला जेल आणि पहिला फलंदाज जेलबादच्या स्वरूपात बाद डीजे. या स्पर्धेमध्ये आपण चांगले चांगले पारितोषिक पाहतोय. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थीय ट्रॉफीज माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार, नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच गणेश पाटील इताडे आणि अमोल जाधव समाजसेवक यांच्या माध्यमातून, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या ट्रॉफी आम्हाला माननीय श्री भरत पाटील यांनी स्पॉन्सर केलेत. तर नाणेफेकी जिंकणाऱ्या संघनायकास कोल्ड्रिंक शेतपेय नवनाथ सुतार माजी सरपंच यांच्या माध्यमातून आणि ओसेन फ्रूट ड्रिंक्स ब्रँडेड आहे. नक्कीच भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू आणि क्रिकेट जगतातील एक मोठं नाव विराट कोहली यांची सक्सेस असलेली ब्रँडेड ओसेन फ्रूट ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर केले. जयराम दलवी माजी सदस्य ग्रामपंचायत नानकर सांगे. इथे सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा
महत्वाचा विकेट इथे उल्हासनं घेतलाय. फलंदाज बाद संतोष जोशी. मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी मदन जाधव माजी उपसरपंच आणि समाजसेवक नानकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत एमडी मदन जाधव यांच्याकडून आणि या गावचे पोलीस पाटील हरिदास कालन यांच्याकडून या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. अजय कोणकर यांच्याकडून देखील पाण्याची व्यवस्था आहे. सर्वांचे आपण विशेष आभार व्यक्त करूया. चांगली स्पर्धा ही गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाची सध्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मध्ये या संघाची चर्चा सुरू आहे. चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. नौका संघ आहे. मात्र या संघानं आपल्या गावाचं आणि आपल्या संघाचं नाव भिवंडी तालुक्यामध्ये आवर्जून घेण्यास भाग पाडलेला आहे. नक्कीच आमचे कोबराबाई चांगल्या मूड मध्ये इथे विकेट हॅट्रिक या स्पर्धेची उल्हास यांच्या नावावर सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट. नंदू पाटील, संतोष जोशी आणि भरत पाटील हे 3 महत्वाचे गडी बाद झालेत आणि सामन्यावर पकड आता मजबूत केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज झेलबाद. 2 झेल टिपले विजय पाटीलनं आणि 1 झेल टिपलाय निकेश पाटीलनं. डीजे $49 बनवायचे होत्या. 3 मध्ये 8 आल्यात आणि त्यानंतर काय कमालीची फिल्डिंग आणि गोलंदाजी आपण पाहिली. बघूया गोलंदाज आलेत राजेंद्र पाटील. आता विश्वास विलास इथे मिसफिल. विजयच्या हाताला चेंडूने चटका दिलाय. महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी रोजी जयंती अगदी जोरदार साजरी होणार आहे. नक्कीच नानकर गावामध्ये देखील महाराजांचं चांगलं मंदिर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बघूया हा चेंडू अतिशय तेज तर्रार फेकलाय. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत. 3 चौकार, 3 विकेट आणि 2 डॉट. क्या बात आहे. विलास पाटील ऑल टीम देखील आज सामना पाहत आहेत. इथे हा चेंडू देखील चांगल्या लाईन लेंथ वर. क्या बात आहे. वा, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. नक्कीच अमर स्पोर्ट कासने संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज नानू सुतार यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नानू सुतार. आज प्रमोद भोईर, गणेश ठाकरे यांनी देखील स्पर्धेला उपस्थिती दिली होती. दुसरी धाव इथे अगदी जलद गतीने कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 14. 10 चेंडू मध्ये 14 धावा आलेत.
तिसऱ्या पंचांची मागणी कशासाठी? भीमर. यस, चेक करा म्हात्रे सर, बघूया भीमर आहे की नाही. बाहेर कोणी बोलू नका, लाईव्ह स्पर्धा आहे. आपल्या हावभाव सर्व कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. बंडू भाऊ, फेर डिलिव्हरी आहे. धावसंख्या 14. हा चेंडू बघूया बॅटला स्पर्श झालाय की पायावर आदळलाय. एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात येईल. धावसंख्या 15. 11 चेंडू मध्ये आलेत 15 आणि 49 धावा बनवायचे आहेत. आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आज उल्हास न कंप्लीट केलेली आहे. अगदी 3 फलंदाज कोण बाद केलेत तर नंदू पाटील, संतोष जोशी आणि भरत पाटील सारखे महत्वाचे 3 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. हा फटका उडवलाय निकेश झेलच्या खाली. विलास भोईर इज गॉन. संघाचे संघनायक आउट. उद्या स्पर्धेचा 3रा दिवस आणि उद्या आपण पहिला सामना पाहणार आहोत. शिवनेरी स्पोर्ट आमने, स्टार 11 लोणाड, गावदेवी वेले, जय हनुमान भावाले, न्यू मिलन पायगाव, आणि VSN कंपनी गावदेवी रांजणवली आणि गावदेवी पूर्णा आणि बंद्रा मारुती कल्लीर. उद्या 8 संघ या स्पर्धेच्या ग्रुप सी मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. धावा बनलेत 12 मध्ये 15 आणि उर्वरित 12 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 34 धावा अजूनही बनवायचे आहेत. बघा जे रोडवर आमचे जे लाडके प्रेक्षक 2 बाईक घेऊन मॅचचा आनंद घेतात, थोडेसे गाड्या मागे पुढे घ्या, त्याचे ग्लासचा त्रास होतोय. हा यस, आमचे 2 लाडके प्रेक्षक सामना पाहतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथे फटका उडवला संदीप. काय कमालीची फिल्डिंग. वाह, संघाच्या मौल्यवान 5 धावा वाचवल्यात. सुपर अफलातून फिल्डिंग. नक्कीच दिलीप पाटील खुश असतील, कारण की पहिल्या चेंडूवर हा जर चेंडू संदीप कडून आवरला नसता तर इथे 7 धावा खर्च केले गेले असत्या. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 11 मध्ये 33, 11 त्रिक 33. प्रत्येक चेंडू गणित 3 धावांचं गणित येऊन थांबलेलं आहे. हा फटका गणेश पाटीलच्या बॅट मधून कव कॉर्नर रिजनला पुन्हा एकदा पिक्चर में संदीप. काय फिल्डिंग करतायत. वाह, पोगावच्या स्पर्धेमध्ये संदीपनं काय तुफानी फटकेबाजी केली होती. नक्की चांगले खेळाडू आहेत राजेंद्र पाटील. आज नक्कीच आमचे साथी गुणलेखक राजू पाटील संघामध्ये नाही आहेत. भिवंडी तालुक्यातील मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले गुणलेखक बघूया. 2 धावीने संघाची टोटल 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 31 पाहिजेत. 10 चेंडू मध्ये 31 आणि झेल ड्रॉप. मौका भी दिया और चक्का भी दिया. आज जीवनदान कोणाला दिलाय? गणेश पाटीलला.
नक्कीच या जीवनदानाचा फायदा इथून गणेशच्या टीमला होईल की जनमान गोवे संघाला, याचं उत्तर आपल्याला मिळेल. चांगला फटका आलाय, गरज असताना फटका आलाय. धावा बनले 24, आता बनवायचे आहेत 25. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू मध्ये 25 बनतील, बनवाव्या लागतील. कोबराबाई बोलतायत होतील, मग ते बनवतील कोण? हा चेंडू इथे फलंदाज चुकलेत, एसटी रक्षक देखील चुकलेत. मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षकांना जाऊन चांगली फिल्डिंग केलेली आहे. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. बाय बाय टाटा. भाऊ सरांचा इशारा बघा, वा. काल विलास सरांनी 300 रुपये दिलेत, तिघांना प्रत्येकी 100. पहिले भाऊ सरांना दिले, सुनील म्हात्रे सर आणि सुरेश गर्ग सर त्यांच्याकडे पाहत होते. हा ते बोले तुम्हाला पण घ्या. चांगला चेंडू टाकलाय. नक्कीच इथे दिलीप पाटील, उल्हास, चंदू सारख्या गोलंदाजांना नेहमीच प्रभावी कामगिरी केलेली आहे. आणि त्यात राजेंद्र पाटील देखील चांगले गोलंदाज आहेत. गोवे संघामध्ये 7 चेंडू आणि 24 चा आकडा आलाय. 7 चेंडू 24 धावा. भोलेनाथ पाटील, हा चेंडू चेक करावा लागेल. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत केलेत, वाईटचा इशारा आलाय. आता 7 मध्ये 23, 26 झालेत 17 मध्ये आणि 7 मध्ये 23. हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. बघूया चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला उचलतायत दुसरीसाठी. इथे बघूया फलंदाज गणेश पाटील डेंजर एंडला आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल काय भाऊ सर, तुमचा निर्णय काय मैदानातला? भाऊ सर मैदानातला निर्णय सांगा पहिले, बेस नंतर ठेवा. तुमचा निर्णय फलंदाज सेफ आहेत, यस चेक केलं जाईल.
फलंदाज सेफ आहेत. 2 धावा इथे पूर्ण केले जातील. धावसंख्या 28. आता बनवायचे 6 मध्ये 21. 6 चेंडू 21 धावा. चला सचिन पाटील, ऑल टीम, जॉली, कामतगार, आपण पूर्व तयारीला लागायचं आहे. आजच्या सामन्यातून अंतिम विजेता सहा मध्ये 21. बघा जेव्हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतो ना मनोज ठाकरे, तेव्हा दोन्ही संघाचे 12वे आणि खेळाडू आपल्या समालोचकांच्या पहिले तिथे डोका घालून बसतात. पंचांनी बघण्याच्या आधीच. आपण कधी बघत नाही, आपण पंचांची वाट बघतोय. मात्र 12वे काय असतील ना संघाचे सपोर्टर ते पहिले येत आहेत. नक्कीच असो मित्रांनो, हासी मजाकचा एक पार्ट राहील. मात्र पंचांना, कमिटीला, आयोजकांना नेहमीच आपलं सहकार्य असावं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक संघ हरणार, एक संघ जिंकणार, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण बघू शकता ज्वाली कामतगार संघ, अगदी आज राम पाटील देखील जॉईन आहेत. क्या बात आहे. आणि आमचे रजनीश पाटील सावकाश येत आहेत. शेवटचा झेंडा त्यांच्या हातामध्ये आहे. पहिले झेंड्यावर आहेत धनराज चौधरी आणि शेवटच्या झेंड्यावर आहेत, नक्कीच बघा बघा मी बोललो आणि तेच आहे. पहिले आले धनराज आणि शेवटी आहेत रजनीश पाटील. वा, पहिले खजिनदार, मागे सह खजिनदार आणि मध्ये पूर्ण टीम. या चंदू आलेत. 6 मध्ये 21. 6 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू, काय चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. वा, इथे गणेश पाटीलला थांबवलाय. चंदू, उल्हास, दिलीप पाटील आणि राजेंद्र पाटील अगदी चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. वेलकम दिलीप भाऊ फौजदार. हा फटका उंचच उंच आणि लांबच लांब चेंडूला पाठवला आउट ऑफ पार्क. षटकार. चार चेंडू 15चं समीकरण. शैलेश भाऊ मान्यवर कक्षामध्ये या. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि विलास पाटील हे लॉट कमिटी मेंबर आहेत. दोन्ही मान्यवरांचा आपण स्वागत सन्मान करू. 4-15 उल्हास. हा फटका अगदी ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय व्हीसेप मध्ये. बघूया चेंडूच्या समोर विजय पाटील, काय चांगला चेंडू पकडलाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली आहे. नक्कीच 2 धावा या चेंडूवर. पहिल्या 3 मध्ये आल्यात 8 आणि आता उर्वरित 3 मध्ये शिल्लक आहेत 13. मेरा न तेरा, तेरे मेरे बीच में 3-13. हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. वाह, ताकदवान फटका लावलाय. लॉंग ऑन रिझनला चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. भरपूर स्क्वेअर होते. दिलीप पाटील कामतगार संघ, काटेकर साहेबांचा संघ. यास 2 चेंडू 9. दोन चेंडू 9ची गरज. 49 बनवताना देखील इथे पिंपलघर आणि गोवे या 2 संघामध्ये ही रण तुम्हाला पाहायला मिळते.
2 मध्ये 9. काल केके न 6 मध्ये 27 बनवलेत. इथं फटका उडवला, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि अगदी चेंडू चाललाय हवाई सफर, षटकार. एक चेंडू आणि 3. चेसिंग इज कंपल्सरी. 46 बनलेत, 3 बाकी आहेत. कामतगर संघाला बघूया कुठला संघ येतोय, गोवे की पिंपलघर, पिंपलघर की गोवे. 1 मध्ये 3. हा फटका चालला 20 मध्ये, 2 बनवलेत. अजून चेंडू उचलतात, तिसरीचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव. बघूया तिसऱ्या पंचांकडे आलेत. सॉफ्ट सिग्नल काय गरज सर, फलंदाज बाद दिले, सॉफ्ट सिग्नल चेक केलं जाईल. बघूया इथे गणेश पाटील थोडेसे नाराज आहेत. डिसिजन इज पेंडिंग. काय सामना बनलाय बघूया. सॉफ्ट सिग्नल पंचांनी तर फलंदाजांना बाद घोषित केलाय आणि फलंदाज इज गॉन आउट. सामना जिंकलाय. अगदी चेसिंगच्या बलावर हा सामना जिंकलाय जहानमान गोवे संघानं आणि या स्पर्धेची पहिली ट्रॉफीचे हकदार ते झालेले आहेत. वा, अभिनंदन, अडलक. अगदी पिंपलघर संघ हरलाय पण वाघासारखा लढलाय हे म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच थोडेसे कमी पडले, तिसरी धाव घेताना थोडेसे उशिराने निघाले. नक्कीच क्या बात आहे, आज अखिलेश देखील जॉईन झालेत. नक्कीच अगदी संघातील मुख्य खेळाडू अखिलेश देखील आता संघाला जॉईन झालाय. चला आपण लगेच चला सामनावीर, चला नाणेफेकी करू. नाणेफेकी महत्वाची आहे. दुर्योधन भाऊ, हो दुर्योधन भाऊ, आपण 2 सत्कार घेऊया.